नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, तर त्यासाठी घरातील ग्रहलक्ष्मीने कोणते छोटे-छोटे उपाय करायचे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. कारण या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होत असते. दर गुरुवारी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो. या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये वारंवार पूजा होत असते. त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदमय आणि प्रसन्न होऊन जाते. तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, तिचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांबाळावर सदैव असावा, असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं. तर त्यासाठी घरातील ग्रहलक्ष्मीने काय छोटे-छोटे उपाय करायचे आहे? उपाय अगदी छोटे-छोटे आहेत, सोपे आहेत. असे काही छोटे-छोटे उपाय घरात बरकत निर्माण करतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरातील स्त्रियांनी लवकर उठायचं आहे. शक्यतो दररोज लवकर उठण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये किमान दर गुरुवारी तरी लवकर उठलंच पाहिजे. उठल्याबरोबर आपण आपलं अंगण स्वच्छ करत असतो. त्याचबरोबर त्यानंतर आपण आपला मुख्य दरवाजा आहे तो साफ करायचा आहे. दरवाजा हा ओल्या कपड्याने मागून पुढून स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा देखील साफ करायला विसरायचं नाहीये. मी आज तुम्हाला अशी काही छोटी-छोटी कामे सांगत आहे, की जी ती स्त्रियांनी आवर्जून या महिन्यामध्ये किमान दर गुरुवारी तरी केलीच पाहिजेत. याचा तुम्हाला तुमच्या कुटुंबालाच फायदा होणार आहे. उंबरा साफ करून झाल्यानंतर अंघोळ झाल्यावरती त्यावर हळदीचे लेपन करायला विसरायचं नाही. कारण या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं. त्यामुळे हळदीचे लेपन पण उंबऱ्यावरती नक्कीच करायचं आहे. थोडीशी हळद त्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं आहे. थोडं पाणी टाकून याची पातळ अशी पेस्ट करून उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते. हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त हळद आणि गोमूत्र देखील घेऊ शकता. केवळ यामध्ये बरेच जण चंदन पावडर घालतात. उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करणं हे अतिशय प्रभावशाली आहे. याने जेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते, तेवढी कशानेच येत नाही. त्यामुळे किमान वर्षातले जे मोठे-मोठे लक्ष्मीपूजन दिवाळीतलं असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यामधलं असेल, त्या दिवशी आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचे लेपन नक्कीच करायचं आहे. उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करून घ्यायचं आहे. शक्यतो हे लेपन रोज करावा आणि रोज शक्य नसेल तर किमान आठवड्यातून एकदा दर गुरुवारी किंवा मंगळवारी हे लेपन केलं तरीही चालू शकतं किंवा अगदीच तुम्हाला जमत नसेल, तर किमान रोजची उंबऱ्याची साधी पूजा तरी तुम्ही नक्कीच केली पाहिजे. तर हळद आणि गोमूत्राचं लेपन करून घ्यायचं आहे. गोमूत्र तर किती पवित्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा साफ करायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू आणि अगदी चिमूटभर हळद मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ओल्या गंधाने मुख्य दरवाजावरती बरोबर मधोमध स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे आपल्याकडे शुभचिन्ह मानलं जातं. या स्वस्तिकमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावरती नक्की काढायचं आहे. स्वस्तिक हे नेहमी अनामिकेने काढायचे असते आणि स्वस्तिकमध्ये 4 टिंब सुद्धा द्यायचे असतात. त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. त्याचबरोबर स्वस्तिकच्या कडेला 2 दंडक सुद्धा द्यायचे आहेत. याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती कायम टिकून राहते असे म्हणतात. त्यामुळे स्वास्तिकच्या कडेला 2-2 दंडक दिले पाहिजे किंवा शुभ लाभही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर या स्वास्तिकची पूजा करायची आहे. हळद-कुंकू वाहून आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे, नमस्कार करायचा आहे कारण स्वास्तिकमध्येही देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर ज्या दिवशी मातेचे आगमन आपल्या घरात होत आहे, त्या दिवशी घरात आनंदमय वातावरण असावे. घरात भांडणे, क्लेश, वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहे कारण दर गुरुवारी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो. म्हणून कोणतीही नकारात्मकता आपल्या घरात नाही आली पाहिजे, तेवढी काळजी घरातील स्त्रियांनी घेतली पाहिजे. उंबऱ्यावरती हळदीचे लेपन केल्यावरती अगदी 5 ते 10 मिनिटात ते थोडंसं सुकल्यानंतर उंबऱ्याभोवती रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर उंबऱ्यावरती एक शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं देखील जरूर काढायची आहेत. उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याच्या कडेला 2 दंडक सुद्धा द्यायचे आहेत. रांगोळी काढल्यावरती त्याच्यावरती हळदी-कुंकू टाकायला देखील विसरायचं नाही किंवा त्यामध्ये तुम्ही कलर भरू शकता. पण पांढरी रांगोळी अशी कधीच रिकामी ठेवू नये. ही कामे तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिना केला तर उत्तमच आहे. नसेल तर किमान दर गुरुवारी तरी तुम्हाला ही कामं केलीच पाहिजेत. कारण या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो, तर आपण मातेच्या स्वागतासाठी अशी तयारी करायची आहे. तसेच हा महिना अतिशय पवित्र मानला गेल्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. मात्र ही सेवा नक्कीच करा. विष्णू सहस्त्रनाम वाचन पठण करायला विसरू नका. कारण कोणतीही माता लक्ष्मीची पूजा असली तरी आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे केलंच पाहिजे किंवा तुम्हाला मोबाईलवरती ऐकलं तरी चालेल किंवा विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. त्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही. पूजा झाल्यावरती हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. उंबऱ्याचं लेपन झाल्यावरती रांगोळी काढल्यावर उंबऱ्याची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे. दोन्हीकडे 2 दिवे देखील लावायचे आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे. नमस्कार करायचा आहे. तर या गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करतो, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम वाचलं तरी सुद्धा याने घरातील नकारात्मकता सगळी निघून जाते. तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती फक्त छोट्याशा आवाजात ऐकलं तरीही चालू शकतं. त्याबरोबरच तुम्हाला जर तुमच्या देवाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल, तरी सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. गुरुवारी केली तरी चालेल किंवा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना जरूर करू शकता.
या दिवशी श्रीसूक्त पठण करू शकता किंवा तुम्हाला जर कोणत्या देवीचा मंत्र ऐकायचा असेल तर तो मोबाईलवरती तुम्ही ऐकू शकता. पूजा करताना जर आपण हा मंत्र लावला तर पूजा करायला देखील खूप छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे तुम्ही हा मंत्र लावून पूजा करायला घ्या. आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यावरती त्यावरती गोमूत्र शिंपडायला विसरायचं नाही. मी मगाशी सांगायला विसरले, पण आपल्याला मुख्य दरवाजावरती आणि चौकटीवरती गोमूत्र शिंपडायचं आहे. सगळ्या घरामध्ये शिंपडलं तर छानच आहे. किमान दर गुरुवारी तरी तुम्ही महालक्ष्मीची पूजा करण्याआधी सर्व घरामध्ये गोमूत्र जरूर शिंपडा. त्याचबरोबर आपल्याकडे म्हणतात अतिथी देवो भव. तुमच्याकडे जर या महिन्यामध्ये किंवा गुरुवारी जर स्वतःहून एखादी कुमारिका किंवा स्त्री जर तुमच्या घरी आलेली असेल तर तिला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका. किंवा तिला हळदी कुंकू द्या, हातावरती थोडीशी साखर द्या, थोडंसं दूध द्या, एखादं फळ द्या. अगदी ती व्यक्ती तुमची कितीही दुश्मन असली तरी या दिवशी तिला तरी आपण तिचा मान सन्मान करायचा आहे. किंवा या महिन्यामध्ये आपल्या दारामध्ये जरी कोणी भिक्षुक आला असेल तर त्याला सुद्धा रिकाम्या हाताने पाठवू नका. तुम्हाला जे शक्य असेल ते तरी त्याला नक्कीच द्या. तर अशी काही छोटी छोटी कामे जी आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सौभाग्यासाठी, संसारासाठी, मुलाबाळांसाठी नक्कीच केली पाहिजेत. तर करून पहा, तुम्हालाही किती छान वाटेल, प्रसन्न वाटेल. तुमच्या घरातील वातावरण सुद्धा खूप छान प्रसन्न होईल आणि यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी तर त्यासाठी घरातील गृहलक्ष्मीने कोणते छोटे छोटे उपाय करायचे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.